या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भवन उभारण्याची संकल्पना मांडणारे तालुका जिल्हा स्तरावर मराठी भवन बांधले पाहिजेत, त्यात ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली पाहिजे यावर संमेलनात ठराव करणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितलं। सोलापुरात बालाजी सरोवर येथील सदाशिवराव मोरे साहित्य संमेलन सभागृहात एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। संमेलनाचं उद्घाटन सातारा येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, साहित्य महामंडळाचे मिलिंद जोशी, गोवा अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, संभाजीराव काकडे, संतोष सुरवसे, डॉक्टर सुमित मोरे यांची उपस्थिती होती। प्रारंभी संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष शोभा मोरे यांनी स्वागत केलं, तर कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविकात साहित्य संमेलनामागच्या संकल्पना विस्ताराने मांडल्या। संमेलनाचं हे उद्दिष्ट आहे की मनोरमाच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून असेल तर ते प्रत्येकाच्या घरोघरी मराठी पोहोचली पाहिजे, आपण मराठीतून बोललं पाहिजे। ह्या साहित्य रसिकांनी जी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत साहित्यिकांनी, त्या साहित्य पुस्तकं विकत घेऊन वाचली पाहिजे, जेणेकरून आपण मराठीचा जागर करत आहोत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून, असं मी समजते। या कार्यक्रमासाठी जे साहित्य रसिकांची माननीय या ठिकाणी उपस्थित त्यांचं मी मनापासून स्वागत करते। पाटील, प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश महानवर, माननीय मिलिंदजी जोशी, अनिलजी सामंत, रवींद्रजी शोभणे, संभाजीराव काकडे, रामदासजी फुटाणे, संतोषजी सुरवसे, डॉक्टर सुमित मोरे, ॲडव्होकेट सुरेशजी गायकवाड, शिवाजी शिंदे, त्याचबरोबर प्रत्येकाचा नामोल्लेख करायला हवा आहे। आमचे सगळे संचालक, समोर उपस्थित असणाऱ्या आमच्या वहिनी स्मिता वहिनी, की ज्या अशोकरावजी काकडे आमचे जिल्हाधिकारी खूप छान पद्धतीने सांगली येथे कार्यरत आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्याचबरोबर समोर उपस्थित असणारे प्रत्येक मान्यवर ज्यांचा मी नामोल्लेख करायला हवा पण कार्य। यावेळी बोलताना प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मनोरमा परिवाराच्या माध्यमातून होणारे पहिले पंचतारांकित साहित्य संमेलन देखणं आहे। गोव्याचे अनिल सामंत, माजी कामगार आयुक्त संभाजीराव काकडे, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, डॉक्टर प्रकाश महानवर यांनी मराठी भाषा आणि साहित्य यावर प्रकाश जोड टाकला। यावेळी पानिपतकार विश्वास पाटील यांची अश्विनी कोळेकर यांनी प्रकट मुलाखत घेतली। विश्वास पाटील यांनी यावेळी त्यांचं साहित्य आणि मराठी साहित्य संमेलन संदर्भातील संकल्पना यावर विचार मांडले। मराठी साहित्य गटागटात विभागलं जात असून आपल्या साहित्याची मोठ्या समीक्षकांकडून समीक्षा झाली नाही अशी खंतही व्यक्त केली। माझी संभाजी नावाची कादंबरी 3 दिवसामध्ये 3,500 प्रती संपल्या होत्या। 2 वेळेला प्रकाशकाला पुण्याहून ट्रक आणावा लागलेला होता। हे माझ्यावरचं प्रेम मी मानत नाही, तर हे माय मराठीवरचं प्रेम आहे आणि या माय मराठीच्या प्रेमापोटी तुम्ही मला जे मोठेपण देत आहात। औरंगजेबाने लेखी पत्र दिलेलं होतं की 12 तारखेचा कार्यक्रम संपला की तुम्ही मायदेशी परत जाऊ शकता, पण महाराजांना त्यांनी कैदेत टाकलं होतं आणि महाराज सारखी विचारणा करत होते आमची कधी सुटका होणार आहे। आणि एक दिवस औरंगजेबाने सांगितलं शिवाजी राजाला जायचंय ना, उद्या कशाला, आज सायंकाळी थोड्या वेळाने निघा, फक्त एक करा, त्या स्तंभाला तेवढं माझ्याकडे ठेवा आणि तुम्ही महाराष्ट्रात खुशाल जा। आता संभाजी राजाला ठेवून परत यायचं आणि हे बाळ संभाजीच्या कानावर पडलं। त्यावेळेला तो म्हणाला, आबासाहेब, आपलं हिंदवी स्वराज्य वाचायचं असेल, आपली माती आणि तिची पत वाचवायची असेल तर इथे 6-7 महिने काय 7 जन्म सुद्धा मी राहायला तयार आहे, तुम्ही परत जा। त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणाले, अरे तुला सहज सोडून जाणं कसं शक्य आहे, कारण मी तुला आग्र्यामध्ये सोडून दक्षिणेमध्ये बाळराजे आम्ही निघालो आणि बुरानपूर ओलांडलं आणि बागलान आणि महाराष्ट्राची हवा लागली, 12 मावळची हवा लागली आणि मी शंभू सारख्या माझ्या राजपुत्राला आग्र्यामध्ये ठेवून आलेलो आहे हे कळलं तर आपल्या सरहद्दीवर, आपल्या वेशीवर महाराष्ट्राच्या मंदिरातल्या सर्व देवता
उठून मला आडवे येतील आणि बाण शंभूला ठेवून शिवाजी राजा तू इकडे कसा आणि का आलास हे मला विचारते. आणि त्यामुळे मरण आणि तोरण आपण एकदम करायचं म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी पुढे ती कैद भोगलेली आहे. हा सगळा इतिहास आहे. तर आईच्याच कंठातले शब्द त्याला शिकवा, त्याशिवाय ते मोठं होणार नाही. आणि शेवटी काय आहे, भाषा म्हणजे एक माध्यम असतं. भाषा म्हणजे एक नाव असते किंवा बोट असते. ती बोट घेऊन तुम्ही 7 समुद्र किंवा 70 समुद्र पार करू शकता. पण ती बोट जर गळती असेल तर तुम्ही कसे समुद्र पार करणार? कारण अंडरस्टँडिंग किंवा एखादी कल्पना समजणं यासाठी मराठी भाषेला पर्याय नाही. पण दुर्दैवानं नानाने सांगितलं, रामदासजींनी, त्याप्रमाणे इंग्रजी शाळेतले ते सॉक्स, ते बूट आणि ती बस बघून ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास कोटाणे यांची सामना चित्रपट 50 वर्षापूर्वी आणि आता या संदर्भात इंद्रजित घोले, कपिल प्रक्षाळे आणि इतरांनी प्रकट मुलाखत घेतली. संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोरे यांची साहित्य संमेलनामधील भूमिका जयू भाटकर, शिल्पा देशपांडे, अश्विनी कोळेकर यांनी मुलाखतीतून उलगडली. यांनी डॉक्टर रुचा मोरे पाटील, माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे, शिल्पा कुलकर्णी मोहिते, राजशेखर शिंदे, डॉक्टर आदित्य पाटील, डॉक्टर शिवाजी शिंदे, दत्तांना सुरवसे यांच्यासह प्रमुखांची उपस्थिती होती. दरम्यान साहित्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मानवी भावभावनांचा आविष्कार प्रकट करण्याचं माध्यम असलेलं साहित्य समाजाच्या जडणघडणीत महत्वाची जबाबदारी उचलतं. त्यामुळे साहित्याची नितांत गरज आहे असं मत मनोरमा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केलं. मराठी जरी असे आमची थोर माय बोली, मराठी जरी असे आमची थोर माय बोली, नाही एवढी मोठी झाली आईची कीर्ती वर्णन्या, आईची कीर्ती वर्णन्या. आईची कीर्ती वर्णन करण्यामध्ये आमची मराठी अजून सुद्धा मोठी नाही. ज्ञानेश्वरांनी अशाच पद्धतीची भूमिका घेतली आणि भारतीय सर्व भाषांमध्ये आज जर मराठी भाषेचा आपण जर दर्जा पाहिला, त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की हे मूळ संस्कृत ही आईच मराठीची. आणि मराठी प्राकृत भाषेमधून मग कोरी लिपी कधी असेल किंवा पाली भाषेचं संस्कृतचं ट्रान्सलेशन झालं आणि गेले 2000 वर्षाचा मराठी भाषेचा इतिहास आणि या 2000 वर्षामध्ये ही भाषा आजच्या या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा इतिहास मांडताना ज्येष्ठ साहित्यिक आणि वात्र टीकाकार रामदास कोटाणे यांनी अनेक संदर्भ दिले. मराठीच्या उत्कर्षासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून ही भाषा देशपातळीवर समृद्ध भाषा म्हणून गणली गेली पाहिजे असं मत व्यक्त करताना दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा या ओळी उद्धृत करत आपण फक्त रक्षणच करतो, नेता कधी होणार असा सवाल उपस्थित करत अंतर्मुख केलं. सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम. 25 ते 29 डिसेंबर 2025 5 दिवसीय महोत्सव. 300हून अधिक स्टॉल्स, कृषी नवकृती, यंत्रे, पशुपालन, स्टार्टअप्स, सब कुछ. प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे, 500हून अधिक प्रकार, पशु प्रदर्शन आणि स्पर्धा. 26 डिसेंबर डॉग शो, 27 डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन, पाळीव मांजर प्रदर्शन 28 डिसेंबर. तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला. सोलापूर होम मैदान 25 ते 29 डिसेंबर 2025.